नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये 19वा जो हप्ता भेटला होता पीएम किसान योजनेअंतर्गत, त्या हप्त्याचे जे पैसे आहेत भरपूर शेतकऱ्यांचे पेंडिंग वरती आहेत व होल्ड वरती आहेत. मित्रांनो, हे होल्ड वरून तुम्हाला कसे काढायचे आहेत व हा जो थकलेला हप्ता आहे 19वा तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कसा आणायचा आहे व किती दिवसामध्ये तो तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटणार आहे. सोबतच मित्रांनो, तुम्हाला जे पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता भेटतो 2000चा आणि पीएम किसानचा 2000चा, हे दोन्ही जर भेटेल नसेल तर त्याच्यासाठी एक नवीन प्रोसेस आणलेली आहे, एक नवीन अपडेट आलेली आहे. ती आपण या व्हिडिओमध्ये ती अपडेट करणार आहोत व त्याच्या प्रोसेस काय काय आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही प्रोसेस आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण करू शकता. ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान असं गुगल क्रोम वरती सर्च करायचं आहे. पहिली जी लिंक दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. आता इथं बघू शकतात, आता तुम्हाला केवायसी केलेलं असेल तर राहून द्यायचं आहे, नसेल तर ही पहिली प्रोसेस आहे ई केवायसी करणं. तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ही केवायसी करू शकता. याच्यासाठी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी, तो ओटीपी टाकण्यासाठी तो ऑप्शन देण्यात येईल. तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि ही पहिली जी प्रोसेस आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमची ई केवायसी करू शकतात. आता ई केवायसी झाल्यानंतर परत वापस यायचं आहे. आता दुसरं प्रोसेस म्हणजे अपडेट मोबाईल नंबर. आता भरपूर शेतकऱ्यांचा जो आधारला मोबाईल नंबर अपडेट असतो तो तुमच्या किसान पोर्टलला नसतो. तो तुम्हाला इथं जायचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधार नंबर टाकून इथं सर्च करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल, मोबाईल नंबर जो नवीन टाकायचा आहे तो टाकून एक ओटीपी त्यावरती सेंड करायचा, सबमिट करायचा आहे. असं जी प्रोसेस आहे केल्यानंतर तुमचं जे मोबाईल नंबर असतो तो अपडेट होतो. आता काही शेतकऱ्यांना यामुळे पण जे पैसे आहेत होल्डवरती आलेले त्यांचं जे आधार सेटिंग आहे हे चेक होत नसतं. त्याच्यामुळे हे तुम्हाला नक्की करून घ्यायचं आहे. त्याच्या खाली आल्यानंतर मित्रांनो तुमचं जे नावात करेक्शन आहे ते करून घ्यायचं आहे सर्वप्रथम. आता तुमच्या आधारवरती नाव असतं आणि सातबाऱ्यावरती नाव असतं. याच्यामध्ये काही ना काही थोडाफार फरक असतो. तर तुम्हाला हा फरक आहे हा चेक करायचा आहे. सातबारा आणि आधार कार्ड सोबत ठेवायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघू शकतात काही एररमुळे इथं जे ऑप्शन आहे पुढं जात नाही. तर तुम्हाला या ऑप्शनवरती गेल्यानंतर मित्रांनो ट्राय करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर तो फॉर्म ओपन होईल. आता तुमचं जे आधार प्रमाणे नाव असतंय तर तुम्हाला तसं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ओटीपी जो आहे आधारवरती येत असतो, जो मोबाईल नंबर लिंक असतो आधारला त्यावरती ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला इथे सबमिट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे आहे आधार करेक्शन ते पण होऊन जातं. तर मित्रांनो, हे काही स्टेप देण्यात आलेलं आहे. आता ऑनलाईन रिफंडला पण तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या आधी करायच्या आणि त्याच्यानंतर ऑनलाईन रिफंडसाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ह्या स्टेप कंप्लीट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 19 हप्ता आहे त्याचे पैसे 8 ते 15 दिवसाच्या मध्ये बघायला भेटतील व ते जर पैसे तुम्हाला आले नाही काही कारणामुळे तर तुम्हाला जो 20वा हप्ता आहे तो हप्ता येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि तो हप्ता तुम्हाला 100% तुमच्या जे बँकला आधार कार्ड लिंक आहे व तुमचं जे आधार कार्ड सेडिंग आहे बँकला त्या बँक खात्यामध्ये तुमचे जे पैसे असतात 19वा किंवा 20वा हप्त्याचे ते तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.